सुनबाई सासू सासऱ्यांची पेन्शन घेऊन त्यांना खर्च करण्यासाठी थोडे पैसेही देत नव्हते. मात्र आता सासऱ्यांना तिचा खूप राग आला आणि त्यांनी ठरवलं, नाही, हा अन्याय आता सहन करायचा नाही. हिला धडा शिकवल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही. आणि प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला माझा हाच सल्ला असेल की अन्याय सहन करत बसण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध उठून आवाज उठवा आणि मुलं सुना चुकत असेल तर त्यांना आत्ताच धडा शिकवा. रविकांत रावांना त्यांच्या बहिणीला आहेरासाठी पैसे द्यायचे होते, परंतु सुनबाई काही देत नव्हती, म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. रविकांत रावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद हरवून गेला. ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असं उदास पाहून माधवी ताईंनीही तोंड बारीक केलं, कारण आता त्यांची परिस्थिती आधीच्या सारखी राहिली नव्हती. रविकांत राव म्हणाले, माधवी, असं नाहीये की आपल्याकडे पैसे नाहीत. मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते, पण जेव्हापासून राघवचं लग्न झालं तेव्हापासून आपल्याला आपले पेन्शनचे पैसे राघव आणि मीनाला विचारून खर्च करावे लागतात. माधवीताई म्हणाल्या, होय, बरं आहे. सुनबाई तर गरजेच्या वेळी पैसे पण देत नाही. पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर थोडेच पैसे देते. अशी व्यवस्था आणि अवस्था मी आधी कधीच पाहिली नव्हती. थोडे जास्त पैसे खर्च झाले की लगेच भांडायला तयार असते. मुलगा सुद्धा तिच्या हाताखाली आहे. तो फक्त बायकोच्या तालावर नाचतोय. काय चुकलं आणि काय बरोबर हे सुद्धा पाहत नाही. आपल्या घरात किती लाचार, इतका लाचार झालो नव्हतो जितका आज झालो आहे. आज माधवीताई छान तयारी करून बाहेर जायला निघाली होती, तेव्हा त्यांची सुनबाई म्हणाली, म्हातारपणात मागडी बनारसी साडी नेसून ओठांवर लिपस्टिक लावून फिरायला निघतेस, लाज वाटत नाही का तुला? ह्या वयात थोडीशी सुती साडी घालायला हवीस. तुझ्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे थोडं नजर टाक तर, सगळ्या सुतीच साड्या घालतात. एवढं नटून थटून फिरणं तुला शोभतंय का? मीना तिच्या सासूला माधवीताईंना मोठ्या आवाजात म्हणाली. सुनेचे बोलणे ऐकून माधवीताई म्हणाल्या, तू का एवढी ताणताण करत आहेस? ही बनारसी साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने काही करून दिली नाहीये. बोलायची काहीच गरज नाही. आणि म्हातारपणात बनारसी साडी नेसण्याची गोष्ट राहिली तर मग मला सांग, तू कधी म्हातारी होणार नाहीस का? आणि जेव्हा तू म्हातारी होशील तेव्हा तुझ्या आवडीनुसार जे हवं तेच घालशील ना? अरे, तू तर 2 मुलांची आई झालीयस तरी 16 वर्षाच्या मुलीसारखे शॉर्ट कपडे घालून मैत्रिणींसोबत फिरायला, पार्टी करायला जाते, तेव्हा मी तुला काही बोलतेस का? मग मी ही साडी नेसली की तुला एवढा का त्रास होतोय? एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक. सुनबाई, मी काय नेसणार ते माझे आहे. मी पाहून घेईन. तुझा त्यात काहीच संबंध नाही. तू तुझ्या कामावर लक्ष दे. मी तुझी सासू आहे. माझी सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढे बोलून माधवीताई हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो, पुढच्या महिन्यात तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात काहीच कंजूसी केली नव्हती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कपड्यांचा आहेर दिला होता. ताईच्या सासरची मंडळी आणि मीराच्या माहेरची माणसं किती श्रीमंत आहे हे पाहून ते सगळे थक्क झाले होते, कारण आपण घरातील सगळ्यांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता. तेव्हा तुम्ही सुद्धा किती आनंदी झाला होतात. रविकांत राव म्हणाले, हो माधवी, तू बरोबर बोलतेस. आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नात तर मोकळ्या मनाने खर्च केला होता, पण आता असं बोलून रविकांत रावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला. ते खूप उदास दिसत होते आणि ते उदास पाहून माधवीताईंनी तोंड बारीक केलं, कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती. रविकांत राव म्हणाले, माधवी, असं नाही की आपल्याकडे पैसे नाहीत. मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन मिळते, पण जेव्हापासून राघवचं लग्न झालं तेव्हापासून आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे राघव आणि मीराला विचारून खर्च करावे लागतात. माधवीताई म्हणाल्या, बरोबर आहे. सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही. ती पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून मग मागितल्यावर थोडेच पैसे देते. अशी अवस्था मी कधी पाहिली नव्हती. थोडे जास्त पैसे खर्च झाले की लगेच भांडायला तयार असते. मुलगा पण तिच्या हातावर हात मारतोय. तो फक्त बायकोच्या बोलण्यानं नाचतोय. काय चूक आणि काय बरोबर आहे हेही पाहत नाही. आपल्या घरात कधीही असं लाचार झालो नव्हतो जे आज झालो आहेत. कालच मीराचा फोन आला होता. ती म्हणाली, रवी दादाला लवकर पाठवून द्या. लग्न घरात खूप कामं असतात. ताईच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सगळं तुम्हीच पाहिलं होतं,
त्यामुळे याही वेळी ते तुम्हालाच करावं लागेल. बोलवतात लग्नपत्रिका छापायच्या आहेत आणि अजूनही बरीच कामं आहेत जे तुमच्यासोबत करायची आहेत, असं रविकांतराव म्हणाले. अरे माधवी, मीनाच्या लग्नाच्या वेळी मी नोकरीवर होतो तेव्हा चांगला पगार मिळायचा म्हणून मी मोकळ्या मनाने खर्च केला होता. पण यावेळी माझ्या तोंडून कसं जाईन? बहिणीच्या घरी सध्या माझ्या खिशात 1 रुपयाही नाही. जर तिथे गेल्यावर मला काही पैसे द्यावे लागले तर मी कुठून देणार? माझी तर मीराच्या घरी जाण्याची हिंमतच होत नाही, असं त्याने सांगितलं. माधवीताई म्हणाल्या, तुम्ही असं कसं बोलत आहात? तुम्ही जर गेले नाहीत तर मीराताईंना काय वाटेल? ते त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळी जेव्हा तो कामावरून येईल तेव्हा राघवलाच पैशांबद्दल बोल आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घे. माधवीताई आणि रविकांतराव बोलत होते तेव्हा त्यांची सून मीना तिच्या खोलीतून बाहेर आली आणि सासूला ओरडली, मी मगापासून पाहते, गेल्या 1 तारखेपासून तुम्ही दोघं म्हातारी एखाद्या लैला मजनू सारखे गप्पा मारत बसलाय. मला काही कळत नाही, तुम्ही एवढं काय बोलत असता? तुमचं बोलणं कधीच संपत नाही. म्हातारी, पटकन उठ आणि स्वयंपाकघरात जा. 5 वाजलेत, अजूनही मला चहा नाही मिळाला. मला दुपारी झोपेतून उठल्यावर चहा लागतो. तुला कळत नाही का? तुम्ही निवांत बसून गप्पा मारताय. बहुतेक माझ्याबद्दल काहीतरी चुगली करत असाल. तुम्हा दोघांनाही खूप मजा येत असेल ना? मला बोलताना माझ्याबद्दल बोलल्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला अजून काय विषय आहे का? मला जाऊ दे, मरू दे, येऊ दे. तुमच्या मुलाला ते कळेल की मी तुमची सगळी नाटकं त्यांना सांगते. सुनेच्या अशा प्रकारे बोलण्याचं ऐकून बिचाऱ्या माधवीताई उठल्या आणि त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांनी बघितलं तर चहासाठी दूध नव्हतं. तेव्हा माधवीताई रविकांतरावांना म्हणाली, बाजूच्या दुकानातून दूध घेऊन या. सकाळचं सगळं दूध संपलंय. पटकन जाऊन आणा, नाहीतर मीनाला कळलं तर ती पुन्हा ओरडेल. मीना तिच्या खोलीत बसून फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती. काही वेळाने राघव ते देखील ऑफिसमधून आला. त्यानंतर सगळे हॉलमध्ये बसून एकत्र चहा प्यायले. तेव्हा रविकांतराव धाडस करून राघवला म्हणाले, राघव, आम्हाला थोडे पैसे हवे आहेत. राघव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पैशांची काय गरज आहे? म्हणजे बाबा, गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी 500 रुपये दिले होते. ते खर्च झाले का? अजून 10 तारीख सुद्धा झाली नाही. 15 दिवसांसाठी मी तुम्हाला 500 रुपये देतो. ते कमी पडतात का तुम्हाला खर्च करायला? आणि असं खर्च काय असतं तुमचं? आपल्या नातवावर, आपल्या नवऱ्याला, वडिलांवर भडकलेलं पाहून संधीचा फायदा घेत मीना म्हणाली, बरोबर बोलताय तुम्ही. दिवसभर दोघे निवांत बसून गप्पा मारत असतात. बहुतेक हे दोघे आपला खर्च कसा वाढवायचा याच बाबत गप्पा मारत असतील. आणि राघव, तुमच्या आई आजकाल घरकामात खूप आळशी झाली आहे. तुम्हाला दिसत नाही का? त्यांचं वजन किती वाढले, ते खूप जाड झाले आहेत. बघा, असंच चाललं तर एक दिवस त्यांना अंधारातच खेळावं लागेल आणि मग तुलाही त्यांची काळजी घ्यावी लागेल, असं राघव म्हणाला. आई, मी काय ऐकतोय? तू घरकामातून हात काढून घेतेस का? बिचारी माझी बायको दिवसभर घरकामात व्यस्त असते. जर तू तिला थोडी मदत केली तर काय हरकत आहे? एवढ्या लोकांचा स्वयंपाक करताना तिची अवस्था कशी असते याचा एकदा तरी विचार कर. रविकांतरावांनी पैशांबद्दल बोलायला सुरुवात केली आणि मुलानेही चांगलं बोलणं सुरू केलं. माधवीताई हिम्मत करून म्हणाली, राघव, मी सुनबाईसोबत घरातील सगळे कामं करतेस. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस, त्यामुळे तुला काहीच माहिती नाही. मीना म्हणाली, हो तर म्हणजे मी खोटं बोलते का? आणि तुम्ही तितके खरे आहात का? असं म्हणून तिने विषय बदलला. ती पुढे म्हणाली, आता ते सोडूया. रात्रीचं जेवण तयार करायचं आहे, म्हणून भाजी चिरून दे आणि थोडी कणिक आणून दे. माधवीताईंना खूप राग आला होता, पण त्या सध्या काहीच बोलत नव्हत्या. त्या गुपचूप किचनमध्ये गेल्या आणि रात्रीचं जेवण तयार करू लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीताईंचे हात खूप दुखत होते. रविकांतरावांनी त्यांना कैरीची चटणी बनवायला सांगितली होती, म्हणून त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे टाकले. जेव्हा मिक्सर चालू केला तेव्हा आवाज ऐकून त्यांची सून खोलीतून धावत आली. ती लगेच मिक्सर बंद केली आणि सासूला जोरात म्हणाली, तुमचं कसं धाडस झालं माझ्या बाहेरून आणलेल्या वस्तूला हात लावायला, जी आयुष्यभर पाट्यावरच मसाले चटण्या बनवत होती. मग आता देखील तेच वापरा ना. माधवीताई म्हणाले, अगं सुनबाई, माझा हात दुखतोय म्हणून मी मिक्सरमध्ये वाटलं होतं. आता अर्ध वाटून टाकलं आहे, झालंही आहे, असं म्हणाले. तेव्हा मला काही कळत नव्हतं आणि सावध राहा. पुढे कधीही माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूंना हात लावला तर. तिने मिक्सरमधली अर्धवट वाटलेली कैरीची चटणी बाहेर काढली आणि मिक्सर घेऊन आपल्या खोलीत निघून गेली.
सुनेचं वागणं पाहून माधवीताई थोड्या थक्क झाल्या. त्या किचनमध्ये उभ्या राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना सुनेला खूप काही सांगायचं होतं, पण तिच्यासमोर तोंड उघडता आलं नाही. माधवीताईने आपला अपमान चावून घेतला. दुसऱ्या दिवशी माधवीताईंना पुन्हा एकदा त्यांच्या नंदेचा फोन आला आणि ती म्हणाली, वहिनी, आज संध्याकाळपर्यंत दादाला पाठवून दे. लग्नाचा बस्ता भरायला जायचा आहे. दादाला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि खूप लोक त्यांच्या ओळखीचे आहेत. माधवीताई म्हणाल्या, ठीक आहे. फोन ठेवल्यावर माधवीताईंनी रविकांत रावांना म्हणाली, मला आपल्या सुनेचे आणि मुलाचे वागणं अजिबात आवडत नाही. मला सांगा, कोणी आपल्या वडिलांना अशी वागणूक देतं का? एकतर आपलेच पैसे पेन्शनचे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चासाठी मागितले तर आपल्याला 4 गोष्टी ऐकवतात, काहीही म्हणतात. हा काय न्याय आहे का? हा काय न्याय आहे? मी त्यांना काही बोलत नाही. हे बघा, आता मला काही सहन होत नाही. आपल्याला काहीतरी करावंच लागेल की आपण आपल्या स्वतःच्या घरात शांततेत स्वाभिमानाने राहू शकू. मोलकरणीप्रमाणे काम करूनही त्या दोघांची बोलणी सहन करावी लागते. मला सांगा, आता आपण दोघे एकत्र बसून आपल्याच घरात बोलू शकत नाही का? मीनालाही त्याचा त्रास होतो का? ती सुट्टीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत झोपते, तेव्हा त्यांचा नाश्ता स्वयंपाक सगळं मीच करते, तरी मी तिला काही शब्दाने बोलत नाही. रविकांत, अरे माधवी, नाराज होऊ नकोस ना. माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्याकडून मी थोडे पैसे घेणार आहे. माधवीताईंनी नंदेचा फोन नीट कट केला नव्हता, म्हणून मीराताईंनी आपल्या भावाचं आणि भाऊजाईचं सगळं बोलणं ऐकलं. त्यानंतर थोड्या वेळाने फोन कट करून त्यांनी पुन्हा एकदा कॉल केला आणि रडत रडत म्हणाली, वहिनी, तुम्ही दोघी इतकं काही सहन करत आहात आणि तुम्ही याबद्दल मला काहीही सांगितलं नाही. मी म्हणालो, नाही वहिनी, तुम्ही फक्त दादाला फोन करा. पैसे घेऊन येण्याची काहीच गरज नाही. माझ्या नवऱ्याला चांगली पगाराची नोकरी आहे, त्यामुळे घरात पैशांची कमतरता नाही. दादा माझा मोठा भाऊ आहे, म्हणून मी लग्नाच्या कामात नेहमी त्याला विचारून सगळी कामं केली आहेत. तुला तर माहीत आहे ना, मला सासू सासरे नाहीत, दीर नाही आणि हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार. म्हणून मी दादाला बोलवून घेते. तुमच्या दोघांशिवाय माझा आहे तरी कोण? हे ऐकून माधवीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी स्वतःजवळ काही पैसे जपून ठेवले होते. ते सारे पैसे त्यांनी रविकांत रावांना दिले आणि म्हणाल्या, आता तुम्ही 2-3 दिवस मीराताईंच्या घरी जा. तिथे जाऊन त्यांच्या कामात थोडी मदत करा आणि नंतर पाहू काय करायचं. रविकांत राव म्हणाला, अगदी बरोबर बोलतेस माधवी. आता राघवलाही नोकरी लागलीये, त्यामुळे त्याने आपल्याकडून पेन्शनचे पैसे घेऊन नाहीत. आपल्यालाही तर औषधं, गोळ्या, दवाखान्याचा खर्च असतो. सुनेसमोर, मुलांसमोर आपल्याच पैशांसाठी हात जोडून मागणं मला चांगलं वाटत नाही. 2 वर्षांपूर्वी जी परिस्थिती झाली होती, तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन राघवकडून मागावी लागते. माधवीताई म्हणाली, मी तो दिवस कसा विसरू शकते. मीनाला तिच्या माहेरी जायचं होतं, तेव्हा तिने खरेदीसाठी 20,000 रुपये मागितले होते. जर ते पैसे राघवचे असते तर मीनाने स्वतःसाठी किती खर्च केला असता तरी काहीच हरकत नसती. पण मीनाला अजूनही समजत नाही की घरात फक्त सासऱ्यांची पेन्शन येते. किराणा, सामान, वीज बिल सगळा खर्च त्याच पेन्शनच्या पैशांतून करावा लागतो. आणि आता मीनाचं चक्क 20,000 रुपये मागणं आहे, तर मग कुठून आणायचे एवढे पैसे? जेव्हा हेच मीनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या सासऱ्याला 25,000 रुपये पेन्शन मिळते, मग त्या 25,000 20,000 रुपये तुला दिल्यानंतर उरलेले 5,000 रुपयात घर कसं चालवायचं? आमच्या औषधा, गोळ्यांचा, दवाखान्याचा खर्च कसा सांभाळायचा? तेव्हा राघवला अजून काही नोकरी नव्हती. तेव्हा मीना म्हणाली होती, तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका. आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही, यात माझी काय चूक आहे? आणि त्यांना नोकरी नाही म्हणून मी माझ्या इच्छा का दाबून ठेवू? ते काही नाही. तुम्हा दोघांनी माझी मागणी पूर्णच करावी लागेल. मला काही माहिती नाही. अहो, इतक्या घरामध्ये आई वडील आपल्या 4-4 मुलांना सांभाळतात, पण मग तुम्ही सांभाळा तुमचा एक मुलगा आणि एक सून. हो ना, जर तुम्हाला घराचा खर्च कसा भागवायचा हे कळत नसेल तर तुमची सगळी पेन्शनचे पैसे मला द्या. मग पहा 25,000 किती व्यवस्थित घर चालवते मी. औषधं आणि गोळ्यांसह एवढी पेन्शन असूनही तुम्ही रडतच असता. आई बाबा पैसे नाहीत असं म्हणतात, जपून ठेवायचं ना पैसे. माधवीताई म्हणाली, अगं सुनबाई, पण आली आहे सगळी पेन्शनची पैसे खर्च करून चालणार नाही. थोडेफार वाचवायलाही हवेत. उद्या जर आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर मग आम्ही कोणाला सांगायचं? आईने म्हणाली,
पदर पसरायचा म्हणजे वेळीच हात पसरायला हवं. कोणाकडे अनावश्यक पैसे देऊ नयेत म्हणून बचत करायला हवी. त्यासाठी आम्ही गरजेपुरते पैसे खर्च करतो. मीना म्हणाली, आई तुम्हाला हिशोब करायचा येत नाहीये. तुम्ही एक काम करा, पुढे तुमच्या पेन्शनचे सगळे पैसे मला द्या. मी शिकलेली आहे, बघा मी घर खर्च व्यवस्थित सांभाळते. बायकोच्या बोलण्याशी सहमत होऊन राघव म्हणाला, आई मीना बरोबर बोलते. यापुढे तू मीनाला पेन्शनचे पैसे देत जा, तर घरात शांतता राहील आणि सगळा खर्च व्यवस्थित चालेल. मीही माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केले आहेत. मला काही दिवसांनी चांगली नोकरी लागली की पैशांची तंगी जाणवणार नाही, असं मुलगा म्हणाला. आणि सून दोघेही पेन्शनच्या सगळ्या पैशांसाठी जोर धरू लागले. मी 2 महिने पेन्शनच्या पैशांनी घर खर्च व्यवस्थित भागवू शकले नाही, पण देवाच्या कृपेने चांगली नोकरी मिळाली. राघवलाही नोकरी लागून 6 महिने झाले. मग आम्ही ठरवलं की आता मुलगा आमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही. पण काय रे काय, तो आमचे पैसे परत देण्याचा विचारही करत नव्हता. तो स्वतः बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता. एक दिवस मी राघव आणि मीनाला म्हणाले, राघव आता तुला नोकरी लागलीये, पगार सुद्धा मिळतोय, त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस. आम्हालाही पैशांची गरज असते. तेव्हा राघव रागाने म्हणाला, काय गरज आहे तुम्हाला? मला पेन्शनच्या पैशांची. तुमच्या पेन्शनच्या पैशाने घर चालते, आम्ही तुमच्यासोबत राहतोय. म्हटलं की तुम्हाला खर्च करावा लागेलच. मीना म्हणाली, नाहीतर मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळी राहू शकते. पण तुमचं वय जास्त झाले, त्यामुळे तुमच्या काळजीसाठी आम्ही दोघे तुमच्या जवळ राहतोय. माधवीताईंना हे चांगलं कळालं होतं की ते दोघे आमची काळजी घेण्यासाठी आहेत. आम्ही जुने झालो म्हणून ते आमच्याबरोबर राहणार नाहीत असं नाही, उलट आमच्याबरोबर राहण्यातच त्यांना फायदा आहे. कारण त्यांचे सगळे पैसे वाचतात, सगळा खर्च आम्ही करतो, म्हणून ते आमच्याबरोबर राहतात. जर आमच्याबरोबर राहून त्यांना काही फायदा होत नसेल तर सून मुलगा खूप आधीच एक घर सोडून निघून गेले असते. माधवीताई म्हणाल्या, मी घराच्या खर्चाबद्दल बोलत नाहीये, पण काही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी हवेत. मीना म्हणाली, ठीक आहे, जर तुला तुझ्या स्वतःसाठी पैशांची गरज भासली तर आम्ही तुला दर महिन्याला 1000 रुपये देऊ, पण त्याहून जास्त काही अपेक्षा करू नका. आई बाबा, तुम्हाला तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली म्हणून असंही विचार करू नका की आता आम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत देऊ. आमच्याकडे पण 2 मुले आहेत, त्यांचं भविष्यातील खर्च सुद्धा लक्षात घ्यावे लागतो. असं म्हणून सुनेने आम्हाला आमच्याच पेन्शनचे पैसे द्यायला नकार दिला. आणि आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल बोलतो किंवा सुनेकडे किंवा मुलाकडे पैसे मागतो, तेव्हा ती किंवा ते आम्हाला फटकारतात. रागाने म्हणतात की आता तुम्ही म्हातारपणात आहात, या पेन्शनच्या पैशांची काय करणार आहात? आणि घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे असं म्हणतात. आमच्या आहेत, त्यामुळे पैसे कसे वापरायचे ते आम्हीच पाहू. तुम्ही फक्त घरात आरामात राहा, 2 वेळचं जेवण करा आणि आम्हाला शांतपणे जगू द्या. हे सगळं माधवीताईंना जशी आठवण झाली तशी त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले, अहो काय म्हणतोयस, निघायला उशीर होणार आहे. तुला मीराताईच्या घरी जायचं आहे, जे होईल ते नंतर पाहू. 6 दिवसांनी रविकांतराव त्यांच्या बहिणीच्या घरी परत आले आणि आज महिन्याचा 30वा दिवस होता आणि लग्नाला फक्त 10 दिवस उरले होते. 2 दिवसांनी राघव बँकेत गेला आणि त्याने वडिलांच्या पेन्शनच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांच्या खात्यातून पैसे काढता येत नव्हते. 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर तो थोडा वैतागून बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला, मॅनेजर साहेब, मी दर महिन्याला ह्या खात्यातून 25,000 पेन्शन काढायला येतो, पण यावेळी पैसे काढता येत नाहीत. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही एकदा तपासून सांगाल का? बँक मॅनेजरने सर्व तपशील तपासले आणि म्हणाले, हे खाते काल बंद झाले. त्या व्यक्तीने ज्याचं पेन्शन जमा होत होतं त्याने येऊन ते खाते बंद केलं आणि दुसरं नवीन खाते उघडले. त्यामुळे असं झाले, पेन्शनचे सगळे पैसे नवीन खात्यात जमा होतील आणि मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्याशी शेअर करू शकत नाही. त्यांनी मला हे कोणालाही सांगू नये असं सांगितलंय. हे ऐकून राघवला खूप राग आला. तो रागाने लालसर झाला आणि काही वेळाने तो घरी आला. घरी आल्यावर त्याने आईवडिलांवर चिडून मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा तुम्ही काल बँकेत गेला होताय? होय. वेगळं खातं उघडण्याची काय गरज होती? तुम्ही स्लिपवर सही करून दिली होती आणि तुमच्या परवानगीनेच मी बँकेत जाऊन पैसे काढायचो. मग तुम्हाला वेगळं खातं उघडण्याची काय गरज भासली? खात्यात नेहमी पेन्शन जमा होते, ते खाते तू का बंद केलं? रविकांतराव म्हणाले, बेटा गरज पडली म्हणून मी नवीन खाते उघडलंय. आता मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही. घर खर्चासाठी म्हणशील तर दर महिन्याला मी तुला 10,000 रुपये देईल, त्यातून किराणा सामान आणि वीज बिल भरणं.
पण बाकी जे काही खर्च असतील ते तुला करावे लागतील. हे घर तुझं आहे आणि तू आणि तुझी बायको याच घरात राहता हे विसरू नकोस. आमच्याकडे पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेल्या 1 वर्षापासून 5-10 रुपयांसाठी तुमच्यावर अवलंबून आहेत. माझ्या कष्टाच्या हक्काचे पैसे मागायला आम्हाला तुमच्या पुढे हात पसरायला लागायला तरी तुमच्यापैकी कोणालाही आमच्यावर थोडीही दया आली नाही. खरं तर तुम्ही स्वतः खूप खर्च करता, बाहेर जाता, पार्ट्या करता. मग तुम्हाला पैसे वाचवण्याची गरज वाटत नाही का? आणि जर आम्ही आमच्या हक्काच्या पैशांतून थोडे खर्च केला तर तुम्हाला तुमच्या पोटाला का त्रास होतो? मीना म्हणाली, बाबा असं कुठे असतं. मग मी तसं म्हणेन की जर एका घरात राहून सगळ्यांना वेगवेगळा खर्च करावा लागत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघेही हे घर सोडून निघून कुठेतरी जा आणि मग वेगळी चूल मांडा. आमच्यासोबत राहण्याची गरज नाही. आम्ही आपला सगळा खर्च भागवू शकतो. तुम्हाला काय वाटतं? जर तू आम्हाला पेन्शनचे पैसे दिले नाहीत तर आम्ही उपाशी मरायचो का? ह्यावेळेस माधवीताई सुनेचं बोलणं ऐकून शांत बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडायची काहीच गरज नाही. कदाचित तू विसरत आहेस की ज्या घरात तू राहतेस ते घर सुद्धा आमचं आहे. हे घर माझ्या नवऱ्याने कष्ट करून कमावलेल्या पैशांनी बांधलेलं आहे. आणि जर तुला वेगळी चूल मांडायची खूपच हौस असेल तर याआधी या घराबाहेर तू जा, कुठेही घर भाड्याने घे आणि तिथे जाऊन राहा. आमचं काही म्हणणं नाही तसं. तू आम्हाला नेहमी धमकी देतेस की माझ्या नवऱ्याला नोकरी लागलीये, आता आम्ही कुठल्याही शहरात जाऊन आरामात राहू शकतो. तुमच्या म्हातारीमुळे आम्ही इथे राहतोय. मग आता मी तुला सांगते, आमची काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू आमची काळजी करू नकोस. दोघे माझ्याबरोबर बाहेर निघा. जिथे मनाला वाटेल तिथे राहा. आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. चला पटकन तुमचं सामान भरून घ्या. आम्ही आमचं घर सोडून कुठेही जाणार नाही. माधवीताईंनी बोलायला सुरुवात केली. पण यावेळी त्या अजिबात गप्प बसल्या नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून मीनाच्या पायाखालची जमीन सरकली. असं वाटायलाच लागलं होतं, सासू सासरेही असं दिवस दाखवू शकतात असं मीनाने कधीही विचार केला नव्हता. मग काय, राघव आणि मीना दोघांचंही बोलणं थांबलंच होतं. कारण आता तर एकतर सासू सासऱ्यांची पेन्शन त्यांच्याकडून गेली होती आणि दुसरं म्हणजे सासू सासऱ्यांनी त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवलाही होता. दोघे नवरा बायको एकमेकांकडे पाहतच राहिले. कारण दोघांनाही एक गोष्ट चांगली समजली होती की जर हे घर सोडलं तर त्यांना वेगळं घर मिळून घ्यावं लागेल, ज्याच्यासाठी दरमहा भाडं द्यावं लागेल, लाईट बिल द्यावं लागेल आणि खाण्यापिण्याचा खर्च स्वतः करावा लागेल. आधी सासऱ्यांच्या पेन्शनवर आयुष्य चालत होतं. स्वतःचे पैसे जरा जपून साठवून ठेवता येत होते. पण आता वेगळं राहायला गेलो तर सगळा खर्च स्वतःच्या पैशांतून करावा लागेल असा विचार करून राघव आणि मीनाच्या चेहऱ्यावर ताण आला होता. त्या दोघांच्या मनात काय विचार सुरू आहेत हे माधवीताई आणि रविकांतरावांना नीट कळत होतं. रविकांतराव आपल्या पत्नीला म्हणाला, माधवी, मी बँकेतून पेन्शनचे पैसे आणायला चाललोय. तोपर्यंत तू तयार हो. आजच आपण मीराताईंच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करायला जाऊया. आज त्यांना राग आणि मीनाताईंना थांबवणं अशक्य नव्हतं. काही वेळाने रविकांतराव आणि माधवीताई लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले. तेव्हा रविकांतराव राघवला म्हणाले, राघव, तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे आम्ही दोघेही लग्नाला चाललो आहोत. तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात हा विचार करून सांगा. काही वेळाने जशी माधवीताईंनी त्यांच्या खोलीतून महागडी बनारसी साडी घालून बाहेर आल्या तेव्हा मीना त्यांना पाहून बडबड करू लागली. ती म्हणाली, म्हणतात पण बनार साडी घालूनच करायला चालला आहात ना? माधवीताई म्हणाले, ही साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही, त्यामुळे चुकून सुद्धा मला असं बोलण्याची चूक करू नकोस आणि माझी सासू होण्याचा प्रयत्नही करू नकोस. जा आणि हो, जे फरमान तुझ्या सासऱ्यांनी तुला दिलं आहे त्याबद्दल थोडा विचार कर. रविकांतराव, माधवीताई दोघेही तयार होऊन लग्नाला निघाले. पण आता राघव वडिलांच्या निर्णयामुळे सगळं गोंधळलेला होता. दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा राघव रविकांतराव बाबांना म्हणाला, बाबा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. यापुढे मी घरातील सगळा खर्च हातभार लावतो आणि अजून माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बाकी आहे. जर आम्ही हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल. म्हणून प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नकास. मीना, आई, बाबा, मला पण माफ करा. आता यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तेव्हा रविकांतराव आणि माधवीताईंनी एकमेकांकडे पाहिलं. रविकांतराव म्हणाले, ठीक आहे, फक्त माझ्या नातवंडांमुळे तुला इथे राहण्याची परवानगी देते. आता माधवीताई आणि रविकांतराव स्वतःच्या घरात अगदी स्वाभिमानाने राहत होते. मग मित्रांनो, जर आपण आपल्या वयोवृद्ध आई वडिलांवर खूप बंधने लादली, प्रत्येक खर्चासाठी त्यांना डोळसपणे दोष दिला,
त्यांच्या असहाय्यपणाचा फायदा घेतला तर आईवडिलांनी आपल्याला असं काही कसं करावं असं वाटेल, कठोर निर्णय घ्यावे लागतील, जसं रविकांतराव आणि माधवीताईंनी घेतला होता. तेव्हाच त्यांना म्हातारपणात स्वाभिमानाने जगायचं होतं. म्हणूनच त्यांनी असा निर्णय घेतला होता. सगळ्यात म्हाताऱ्यांना स्वाभिमानाने आयुष्य जगावं लागेल, बरोबर ना? तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.